तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. अरे आमच्यात दम आहे का. आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना धारेवर धरलं होतं. पण धसांवर खूप आरोप करण्यात आले, यामुळे ते या प्रकरणातून माघार घेतील असं वाटत होतं. पण त्यानंतर धाराशिवमध्ये धसांनी हे भाषण केलं आणि सगळं वारच पलटलं. त्यांनी तुफान टोलेबाजी करत पिक्चरचे डायलॉग मारले. भाषण व्हायरल झालं आणि धस या प्रकरणातून माघार घेणार नाही हेही स्पष्ट झालं. तेच हे भाषण आपण पूर्ण ऐकूया. ते ज्या गोष्टींबद्दल बोलतायत त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सविस्तर समजावून सांगू. असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे. धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका. हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या आम्हाला शा. निस्ते शिव्या देतात. यांचे 4-5, 10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई. मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा, माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या. असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. सिंपल पेंडुलम आहे का, कोणतं यंत्र आहे हे तपासायला. जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही. पण हे औलादी कसले आहेत, हे असले पिलावळ कशी सांभाळता. अरे आमच्यात दम आहे का. आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला. हा, दोन्हीला 3 लेकर आहेत. तू नको सांगू मला. तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय. अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण, ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का. नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, आम्ही जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब. इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही. पण हाके साहेब, उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो. पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी धाराशिवमध्ये देखील जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला धसांनी हजेरी लावली. यावेळी शेरोशायरी, डायलॉगबाजी आणि फटकेबाजी करत धसांनी जोरदार भाषण केलं होतं. देशमुखांच्या हत्येमागे आकाचा हात असल्याचा आरोप ते करू लागले होते. आका, आकाचा आका आणि आकाची बहीण असे संदर्भ जोडत धस हे रोज एक गंभीर आरोप पुराव्यांसह करू लागले होते. धसांच्या आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण झाली. मुंडे बॅकफूटवर गेले आणि केवळ आमदार असलेले सुरेश धस हिरो झाले. एवढेच मत पडले. तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे.
ओबीसी समाज संपूर्ण माग आहे. आणि इथं कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत, मराठ्याची मतं नाही पडले का? सत्ताधारी महायुतीतील मंत्र्यांच्या विरोधात धस हे भूमिका घेतात याबाबत कुतूहल निर्माण झालं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळून निघत होती. धसांना धमक्या देखील येत होत्या. मात्र माणुसकीच्या नात्याने सुरेश धस लढा देत होते. धाराशिवच्या भाषणात ज्या पोटतिडकीने धस बोलत होते त्यामुळे देशमुख कुटुंबियांना धसच न्याय मिळवून देऊ शकतात असं वाटू लागलं. त्यामुळे धाराशिवचे भाषण खूपच गाजलं होतं. तो मेन है. आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना पोलिसांनी. मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता, उसकी वजह से तैसा. दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झालेली. 50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले. तिथं ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000. धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने? आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तस परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त CSC सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. SP तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले SP, मला वाटतं SP हे तुमचं वागणं बरं नव्हतं. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे SP बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 CSC सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग इथला SP गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. SP अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या SP ने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकच काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षात धसांचं वजन वाढू लागलं होतं. मात्र आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यामुळे धसांच्या विश्वासार्हतेला तडे गेले. मात्र धसांनी खुलासाही केला होता. आता धस पुढे कशी भूमिका घेतात, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात किती कष्ट घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.